तर दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण यावं, आपला इथे सन्मान केला जाईल संतोष साहेबांचा आणि दाडावकर साहेबांचा. तर जाऊया मॅच मध्ये, पुन्हा एकदा बोलूया सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार या स्पर्धेच्या वतीनं, कारण प्रत्येक मान्यवरांचा यथोचित मान सन्मान खऱ्या अर्थानं या स्पर्धेचे आयोजक, मुख्य आयोजक शिवसेना उपजिल्हा संघटक परेशभाई पाटील यांच्या वतीने नक्कीच केला जात आहे. जाऊया मॅच मध्ये, तिथे रोशन जोडले गेलेत. थँक्यू. थँक्यू सो मच प्रवीणजी गायकर सर. पहा आपण रायगडाच्या राजकारणातील, रायगडाच्या समाजकारणातील एक आगलं वेगळं ठसा उमटवणारं आपण व्यक्तिमत्व पाहिलं आणि त्यांचा आपण आदरातिथ्य सत्कार सोहळा आपण पाहिला. थँक्यू सो मच. मॅच क्रमांक 13 मॅच पाहायला मिळते आयुष 11 वर्सेस दोस्ती 11. पहिल्यांदा टॉस जिंकला होता दोस्ती 11 टीमनं, स्वीकार केलाय गोलंदाजीचा. फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं जात आहे ते आयुष 11 टीमला. पहिल्या बॉलवरती आपण 1 रन्स पाहिली, त्यानंतर पुन्हा एकदा 1 रन्स आणि तिसऱ्याच बॉलवरती आक्रमक सोच, आक्रमक रवैया, षटकार. इथेही प्रहार केलाय, ऑफ ड्राईव्हचा हा फटका. बॅटिंग मार्कवर मयूर आक्रमक होतोय, गोलंदाज आहे चेतन पाटील. पहिल्याच बॉलवरती संजय यांनी झेल सोडला. खऱ्या अर्थानं गोलंदाज जरी हमालासारखा राबला आणि क्षेत्ररक्षक जर त्यांना साथ देत नसेल तर त्यात काही तथ्य नसेल, त्याच प्रकारचं कार्य पाहायला मिळतं. ज्या खेळाडूंना झेल सुटल्यानंतर आक्रमक पद्धतीचा रवैया काय असो हे इथे दाखवलं जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते टोटल 14 रन्स स्कोर कार्डवरती. गोलंदाज तयार चेतन पाटील. पुन्हा एकदा आक्रमक पद्धतीने हा फटका खेळलाय आणि लगातार पाहायचे झाले तर 3 चेंडू मध्ये इथे 3 षटकार पाहायला मिळत आहेत. भाई पाटील आयोजक वांगे गावाची शान, जीतू पाटील स्पॉन्सर भारी आहेत आमचा मान. गोपीनाथ पाटील संघाचे कोच करती मार्गदर्शन, प्रणय मात्रे कर्णधार संघाचा आहे तो छान. थँक्यू डीजे. ज्यांना कोणी बाउंड्री लाईनच्या आतमध्ये जे प्रेक्षक बसल्यात पडद्याच्या आतमध्ये, त्यांना विनंती करतो आपण बाहेर बसा. हा पडदा या स्पर्धेची शान आहे आणि स्क्रीन लगत जे प्रेक्षक उभे आहेत त्यांनी थोडंस बाजूला व्हा, सहकार्य करा. आपण ही स्पर्धा तुमच्यासाठी आहे. WPL. ज्यांना कोणी जेवण करायचं असेल त्याने आपण जेवणाचा आस्वाद घ्या. तर मैदानाच्या थोडस बाजूने जायचं आहे आपण. प्रमुख पाहुण्यांचा ताफा भोजन स्थळाकडे रवाना होत असताना खाद्य भ्रमंतीचा आस्वाद इथे घेतला जाईल. अन्नदाता सदा सुखी मान्य श्री परेशभाई पाटील यांच्या वतीनं लगातार 4 दिवस क्रिकेट रसिकांना, खेळाडूंना, पाहुण्यांना हा खाद्य भ्रमंतीचा आस्वाद पाहायला मिळतो. खूप काही लाखो रुपयांचा खर्च, गोरगरिबाचे 4 ते 5 लग्न होतील इतका खर्च परेशभाई पाटील यांच्याकडून खर्चिक केला जातो. आणि ते विकेटचं पतन, पहिला करारा झटका पाहायला मिळतो आयुष 11 टीमला. स्वराज्यासाठी लढले माऊले, परवान केली जीवाची. हिंदू स्वराज्य निर्माण केले, ही कहाणी त्या राजाची, ही कहाणी त्या राजाची. हे झाला न कधी होणार नाही एकच राजा शिवाजी, झाला न कधी होणार नाही एकच राजा शिवाजी, झाला न कधी होणार नाही एकच राजा शिवाजी, झाला न कधी होणार नाही एकच राजा शिवाजी. पहिल्याच बॉलवरती फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून आपण तफावत पाहिली. संजय जोगळे यांनी सोडलेला झेल आणि त्यानंतर खेळाडू मयूर दोंगडे आक्रमक झाला आणि शेवटच्या बॉलवरती चेतन पाटीलनं कमालीचं कमबॅक दाखवलं. ही आहे आयकॉन खेळाडूची भूमिका. पहिल्या बॉलवरती आपल्या फिल्डरनं त्याला साथ दिली नाही, मात्र शेवटच्या बॉलवरती कमालीची वापसी या गोलंदाजानं दाखवली आणि तिथे मात्र विकेटचं बदल झालं. पहिला दे धक्का लागला तो आयुष 11 टीमला. कैलास गोंधळी वर्सेस अमित करंदीकर ही आपण मॅच पाहता. अतिशय देखणी अशी लढत पाहता.
या मैदानाचा विचार केला तर हे मैदान थोडंसं लहान आहे, नवीन आहे आणि या कॅरम बोर्ड सारखं मैदान याच्यावरती धावा बनवणं खूप काही सोपं घडलं जातं. पहिल्या ओव्हरमध्ये 1 गडी बाद 20 धावा. द्वितीय गोलंदाज येतोय अरबाज शेख. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असताना द्वितीय षटकामध्ये गोलंदाजी आक्रमक होईल का हे पाहायचंय. जास्तीत जास्त वेळ घेतला जातो. दोस्ती 11 टीमच्या संघटनाला विनंती करतो आपण लगेच स्पीडअप घ्या. द्वितीय षटकासाठी आपण गोलंदाज पाहता अरबाज शेख. ओहो, सुंदर, अनाकलनीय, अद्भुत, अविस्मरणीय फटका खेळतोय. बॅटिंग मार्कवर खेळाडू पाहायला मिळतोय अमन पाटील. थँक यू डीजे. टेनिस विश्वाचा वल्लभ गावचा नवीन चेहरा अमन पाटील. आक्रमक सोच, आक्रमक रवैया आजमावताना 2 चेंडूमध्ये त्यानं 7 धाबा बनवल्या. 1 गडी बाद 26 अशी आपण स्थिती पाहता आयुष 11 टीमची. 2 आयकॉन खेळाडू केतन कडू आपल्याला नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. आता सन्मान दिलाय ही चाणक्य खेळाडूची रचना इथे दाखवताना बॅटिंग मार्कवर अमन. मागचाच बॉल खूप सोपा होता, त्यानंतर सुंदर असा फटका तिथे खेळला गेला आणि त्यानंतर या बॉलवरती सन्मान दिला गेला. मागचा चेंडू खराब, त्याच्यावरती समाचार षटकार खेचला आणि इथे अतिशय विश्वघातकी चेंडू सफर केला. अरबाज शेखनं तिथे सन्मान दिला. ही मोठ्या क्रिकेटपटूची भूमिका सातत्यानं बजावताना आपण या WPL प्रीमियर लीग मध्ये अरबाज शेख हा गोलंदाज पहिल्या 2 चेंडूमध्ये 7 धावा खर्च करतोय. आता बॅटिंग मार्कवर आयकॉन खेळाडू चिंद्रन गावचा केतन कडू सिक्सर किंगची भूमिका इथे बजावेल का हे पाहायचंय. यावेळी फुलर लेनचा चेंडू होता, स्वतःच्या फटक्यावरती नाराज आहे. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं हा चेंडू मात्र सफर केला गेला. तत्वर विचार केला तर फिल्डिंग डिपार्टमेंट सज्ज होते बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. तत्वर रन्स कंप्लीट झाली. 1 धावसंख्या जाऊन पोहोचते 28 वर. दुपारच्या सत्रामध्ये सुद्धा आपण गारेगार वातावरण पाहता. कुलिंग वातावरण, वातानुकूलित वातावरणामध्ये खेळण्याची मजा मात्र औरच असते. ती मोज मजा लुटताना आपला क्रिकेट रसिक राजा मोठ्या संख्येनं या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतोय. अमन पाटील वेट अँड वॉचची भूमिका त्यानं बजावली. फिल्डर आहे तैनात आणि तिथे झेल सुटलाय. तेलही गेलं, तूपही गेलं, हाती राहिलं ढोपटणं आणि इथे मिळाल्या टोटल 4 रन. नखवा निघाला रे निघाला भारांडोरीला. नखवा निघाला रे निघाला भारांडोरीला. हात काही जोरीला रे जोरीला रे सागराला. हात काही जोरीला रे जोरीला रे सागराला. थँक्यू डीजे. पहा दोस्ती 11 टीमची फिल्डिंग थोडीशी डोकेदुखी ठरली, कारण पहिल्याच बॉलवरती चेतन पाटीलनं सुंदर चेंडू सफर केला होता, तिथे झेल सुटला आणि इथे अरबाज शेखनं 4था चेंडू अप्रतिम फेकी केला. तिथे बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं झेल सुटला आणि 4 धावा सुद्धा गेल्या. अशा प्रकारचे फिल्डिंगचे नमुने पेश केले तर खूप काही धोका पत्करू शकतो दोस्ती 11 संघ. दोस्ती 11 चे स्पॉन्सर आहेत कयूम शेख, त्यानंतर मोहम्मद जुल्फेकर हे कोच पाहायला मिळत आहेत. ट्रॅकिंग शॉट लगवायचा होता, चेतन पाटील चेंडूला जज करतायत. बॅटिंग मार्कर होते अमन पाटील. 1 रन प्राप्त केल्यानंतर
धावफलक हादरलं जाते. टोटल 33 रन्स स्कोर कार्ड वरती लागल्या आणि या ओव्हर मधील अंतिम बॉल सफर करताना गोलंदाज पाहायला मिळतो अरबाज शेख. जिगरबाज खेळी त्याला साकार करायची होती, ते त्यानं केलं. पहिली एक षटकार एक चौकार लागलाय, मात्र तर- तात्काळ कमबॅक केलं. याच दरम्यान डॉक्टर समीर पावशे यांचं आगमन झालंय. वेलकम समीर पावशे सर, आपलं देखील आम्ही WPH च्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. डॉक्टर समीर पावशे सरांचा स्वागत केलंय षटकाराने. थँक्यू डीजे. WPL च्या आपण समसमत्या चंदेरी सोनेरी ट्रॉफ्या पाहता. कोण असेल चॅम्पियन? हु इज लकी गाईज? कुठला लकी कर्णधार या ट्रॉफ्यांना चुंबन घेईल? वावनजे प्रीमियर लीग 2022 तुम्हा सर्वांची लाडकी स्पर्धा WPL. पहिल्या 2 ओव्हरचा कार्यकाल समाप्त. एक गडी बाद 39वा गुणतालिकेवरती रुजू होताना पाहू शकाल. पार्टनरशिप चांगली पाहायला मिळते या दोन खेळाडूंची. 5 चेंडूमध्ये 13 धावा बनवताना आपण अमलला पाहता आणि 2 चेंडूमध्ये 7 या धावसंख्येवरती खेळतोय वैयक्तिक कोठ्यातून चिंद्रन टीमचा केतन कडू. आज खेळतोय आयुष 11 संघामध्ये. कैलास गोंधळी यांच्या ताफ्यात हे खेळाडू पाहायला मिळत आहेत. मयूर दोंगडेनं अप्रतिम पारी तिथे दाखवली गेली. तरी ते मात्र खेळाडू कक्षेतून आक्षेप येतोय. गोलंदाजांसमवेत आपण चर्चा करू नका पंचांनी. गोलंदाज तयार. धनंजय हा गोलंदाज तृतीय षटकासाठी पाहायला मिळतो. पहिलाच बॉल शांत पद्धतीनं खेळताना आपण अमलला पाहिलं. स्ट्राईक मात्र रोटेट होताना पाहायला मिळते. आता बॅटिंग मार्कवर येतोय केतन. केतनला अतिशय गोड फलंदाजी दाखवायची. टोटल धावा इथे घडल्या गेल्या 40. तिसरा गोलंदाज धनंजय दाडावकर सज्ज असताना इथे थोडासा धोका होता. चेंडून गिरकी घेतली, मिळतील का 4 रन? ओहो, चकवा पाहायला मिळतोय. 4 रन, चौकार. धावसंख्येची धनदौलत लुटताना आपण बॅटिंग मार्कवर केतन कडू आक्रमक पद्धतीने फटके खेळताना पाहायला मिळतो. बाली शेख सुद्धा आपण प्लेइंग 11 मध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. आता प्रहार केलाय, प्रॉपर टायमिंग जोडलंय. डीप मिडविकेटच्या डोक्यावरून WPL षटकार. थँक्यू डीजे. अजय भोईर यांनी टोटल 3 वेळा ड्रेसिंग चेंज केले आजच्या दिवसामध्ये. सांघिक कोट्याचं अर्धशतक इथे कंप्लीट झाले. 50 धावा आयुष 11 टीमच्या. अप्रतिम खेळी आखताना हे 2 आयकॉन खेळाडू इथे खेळपट्टीच्या मधोमध आजच्या दिवसातील या स्पर्धेतील लांब 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 षटकार केतन कडूच्या बॅट मधून. विश्वासजी पाटील आयकॉन खेळाडू तोंडरे आपण अजय भोईर यांच्या समवेत संपर्क साधायचे. एक गडी बाद 56 धावा. तिसरी ओव्हर प्रोग्रेस वरती पाहायला मिळते. या ओव्हरचं विश्लेषण केलं तर पहिला बॉल 1 रन,
दुसरा बॉल 4 रन, तिसरा बॉल 6 रन आणि चौथा बॉल 6 रन्स. हे समीकरण पाहता आपण. ओहो, काय चलाकी पाहायला मिळते. यष्टीरक्षक सज्ज असताना प्रवीण पाटील उर्फ भाऊ, अनेक वर्षांचा तजुर्बा, 40+ क्रिकेटमध्ये सुद्धा नेहमीच एक देखणी भूमिका असते प्रवीण पाटील यांची. इथे प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक आहे सज्ज, तिथे झेल सुटलाय. अलंकार, आपण काय करता. अशा प्रकारचे आयकॉन खेळाडूचे झेल जर सोडले तर खूप काही धोका पत्करू शकतो आपला संघ. त्याच दिशेनं मात्र वाटचाल आहे. अशा रीतीनं गुणतालिकेवरती धावा मात्र जाऊन पोहोचतायत. टोटल रन्स मात्र घडल्या जात आहेत 58. एक गडी बाद, एक मोहरा गारज झालाय. आणि तिसऱ्या षटकातील हा अंतिम चेंडू सफर करण्यासाठी धनंजय दाडावकर सज्ज असताना धनंजयनं मागचा चेंडू अप्रतिम फेकी गेला, तिथे मात्र झेल सुटला जातोय. ओहो, आजच्या दिवसातील देखना फटका, फ्लाय टेक डिलिव्हरी, रिवर्सचा फटका म्हटला तर दुधारी तलवार, चले तो दुश्मन की नाही तो खुद की गर्दन कट जाए. अशा प्रकारच्या फटक्याचा इस्तेमाल वापर करताना बॅटिंग मार्कवर अमन पाटील दमखम दाखवतोय, ठोकतोय षटकार. DJ Shaggy. थँक्यू डीजे. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. 3 ओव्हरचा विचार केला तर गुणतालिकेवरती धावा इथे अधोरेखित केल्या जातील. भव्य 11 अर्थातच प्रकाश पाटील यांचा संघ आपण मंचाच्या डाव्या बाजूला सज्ज राहा. आपला स्कॉट आपण सज्ज करा. पहिल्या 3 ओव्हरमध्ये टोटल तर 64 धावा पाहतो आपण. इथे काउंटिंग चालू होती. जशा प्रकारे मतमोजणी चालू असते ना, त्या प्रकारचं कार्य पाहायला मिळतंय कॉम बॉक्स मध्ये. 3 ओव्हरमध्ये एक गडी बाद, 64 धावा आपण पाहता. पाहुण्यांची जबरदस्त मांदी आली. पाहुण्यांचा मी सहर्ष स्वागत करतो. काही पाहुणे खाद्य भ्रमंतीचा आस्वाद घेत आहेत. आज व्हेज जेवणाची सोय पाहायला मिळते. जबरदस्त उपाययोजना. ओहो, 40+ क्रिकेटर बॉलिंग ट्रॅकवर प्रवीण उर्फ भाऊ पाटील गोलंदाजीच्या बोल्यावरती पाहायला मिळत आहेत. 40+ रायगडाची जी स्पर्धा झाली ज्याच्यामध्ये अतिशय देखणं कार्य राहिलं होतं प्रवीण पाटील यांचं. इथे शांत शांत ठेवलं, मात्र पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय. अवांत धावसंख्येमध्ये भर पडली जाते. टोटल धावा मात्र जाऊन पोहोचतायत एक गडी बाद, 65 धावा आपण गुणतालिकेवरती पाहता. गोलंदाज प्रवीण तयार. आणि इथे पुन्हा एकदा अतिरिक्त चेंडू सफर करताना वाईट बॉल घोषित केला. पंचांच्या भूमिकेमध्ये गणेश शेख पाहायला मिळतात आणि त्यानंतर बाळचंद्र पाटील आणि दिगंबर म्हात्रे या 3 पंचांनी क्रांती घडवली. अप्रतिम पंचांची भूमिका काय असते हे त्यांनी दाखवून दिलं. शांत संयमी स्वभावाचे हे पंच जबरदस्त पंचांची भूमिका इथे बजावताना WPL च्या माध्यमातून. गोलंदाज तयार. आता प्रहार केलाय. फलंदाजाच्या रडारमध्ये चेंडू येतोय आणि लांब लचक फटकेबाजी दाखवताना आयकॉन खेळाडू आयुष इलेव्हन टीमचा केतन कडूच्या बॅटमधून षटकार.
DJ Shaggy. एक गडी बाद 72 रन्स स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळत आहेत. 4 चेंडू अजूनपर्यंत शिल्लक आहेत. इथे पुन्हा एकदा विस्फोटक फटकेबाजी पाहायला मिळते. लगातार 2 चेंडू 2 षटकार. केतन कडू ऑन फायर. इथे रेकॉर्ड होतो की काय? सर्वाधिक धावसंख्येचा पल्ला गाठतो की काय? आयुष 11 संघ लगातार 3 चेंडू 3 षटकार खेचतोय. केतन कडू अतिशय गोड बातमी देतोय आपल्या आयुष 11 टीम साठी. आनंद वलपकर कमिटी मेंबर शुभेच्छा देते संघाला. एकनाथ पाटील भगचंद्र पाटील हाय त्यांच्या संगतीला. दिगंबर म्हात्रे कृष्णा पवार शुभेच्छा. आता प्रवीण पाटील यांना कमबॅक दाखवावा लागेल. इथे पहा दुष्काळात 13वा महिना. ज्या ठिकाणी धावा आल्या तिथे पाहायला मिळतो 1+4 पंजा. 5 धावा अतिरिक्त इथे खर्चिक केल्या गेल्या. टोटल धावा पाहायला मिळत आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अतिशय विस्फोटक खेळी. धावसंख्येची गुंतवणूक चांगली इथे घडली जाते. ऑफ ड्राईव्हचा फटका आणि स्ट्रेट ड्राईव्ह आपण पाहू शकाल तिथे चौकार. थँक्यू डीजे. 93 रन्स रेकॉर्ड पाहता आपण आयुष 11 टीमचा. आणि इथे काय घडणार? इथे येतोय चौकार. टोटल धावा पाहता आपण 97 रन्स स्कोर कार्ड वरती. 4 ओव्हर मध्ये किती धावा होत आहेत याचा लेखाजोखा पाहू शकाल. WPL मध्ये जिंकण्यासाठी 98 धावसंख्येची आवश्यकता दोस्ती 11 टीमला. आणि इथे केतन कडूचा अर्धशतक कंप्लीट होतोय. 11 चेंडू 54 धावा. पाच स्क्रीन वरती पाहू शकाल प्रकाश पाटील शीतपेयाचा आस्वाद घेताना. काल अक्षरशः धडपडले पडले. त्यांच्या डाव्या गुडघ्याला खूप दुखापत झाली. आज प्रतिस्पर्धी संघाला दुखापत द्यायची त्यांना सायंकाळी आम्हाला सांगितलं होतं त्यांनी. परंतु काल पैशांची खूप लयलूट झाली होती. प्रणय गणेश सुधीर हे आहेत ऑलराऊंडर. परेश भाई प्रल्हाद विशाल बॅट्समन हाय दमदार. अल्पेश भूषण शेखर शैलू आहेत हो फिल्डर. रुपेश प्रमोद रोहित गणेश एक नंबर बॉलर. श्री मलंग स्पोर्ट्स वांजे लागलंय आयोजनाला. श्री मलंग स्पोर्ट्स वांजे लागलंय आयोजनाला. वांजे प्रीमियर लीग चषक लागलाय गाजायाला. परेश भाईचा डंका यो वाजतय रायगड जिल्ह्याला. वांजे प्रीमियर लीग चषक लागलाय गाजायाला. परेश भाईचा डंका यो वाजतय रायगड जिल्ह्याला. निहारिका 11 संघ हायलय नावाजलेला. निहारिका 11 संघ हायलय नावाजलेला. वांजे प्रीमियर लीग चषक लागलाय गाजायाला. परेश भाईचा डंका यो वाजतय रायगड जिल्ह्याला.
थँक्यू डीजे. धावांचा डोंगर मात्र या मैदानावरती खऱ्या अर्थानं पाहायला मिळाला. आत्ताच झालेली गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी पेंदरच्या मैदानावरती RCC पेठ संघानं 99 धावा उभारल्या. रोडपाली संघाविरुद्ध आणि 100 धावांचं टार्गेट. तीच लाईव्ह नाही पाहत तरी ते ऑनलाईन बघतोय तर 97 धावा 98 धावांचं टार्गेट. जे प्रति षटकामध्ये 24.50 ची सरासरी राखावी लागेल. अशीच एक मॅच झाली होती म्हात्रेपाडा विरुद्ध वाघिलवाडा मागच्या 2 वर्षापूर्वी भंगारपाडाच्या स्पर्धेमध्ये. म्हात्रेपाडा संघानं वाघिलवाडा संघानं तब्बल 98 धावा बनवल्या होत्या. त्या धावांचा पाठलाग करताना देखील चांगली बॅटिंग झाली. 70-72 धावा कुठल्या होत्या. परंतु आता इथे काय पाहूया, क्रिकेट आहे शेवटच्या क्षणापर्यंत कुठला संघ या स्पर्धेमध्ये बाजी मारील. कॅच कदाचित सोडला होता केतन कडूचा आणि सध्याच्या घडीमध्ये केतन कडू हा जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला खेळाडू आणि त्याचा तुम्ही झेल सोडता म्हणजेच तुम्हाला इथे त्या झेलची किंमत मोजावी लागलीच. आत्ताच गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तो संघ सुपर 8 मध्ये देखील क्वालिफाय झालाय. त्यांचं मनापासून स्वागत. व्हेरी वेल प्लेड केतन, कॉंग्रॅच्युलेशन्स. या स्पर्धेतील 4थं अर्धशतक त्याच्या नावावरती, कारण या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक ठोकलं ते म्हणजे उद्घाटनीय सामन्यामध्ये प्रणय म्हात्रे या प्रथमेश म्हात्रे उर्फ बंटी याने उद्घाटनीय सामन्यामध्ये 50 धावा पूर्ण केल्या. त्याच्यानंतर रमेश पवार यांनी धावा कंप्लीट केल्या. दत्ता गायकर साहेब आणि सचिन कदम साहेब या मान्यवरांचा इथे शुभागमन झालंय आणि आता मात्र केतन कडूच्या बॅटमधून तडाखेबंद खेळी तुम्हाला इथे पाहायला मिळाली. तो चलते हैं मुकाबले की तरफ जीतने के लिए 98 रनों का लक्ष्य. अंपायर का इशारा. यहाँ पर मैच स्टार्ट होगा. स्ट्राइक पर बल्लेबाज होंगे अमित करंदीकर, नॉन स्ट्राइकर बल्लेबाज अमित करंदीकर और स्ट्राइकर बल्लेबाज है चेतन. अमित की चर्चा करेंगे दोस्तों, काफी अच्छा फॉर्म में पिछले सालों से रहा. पिछले 3-4 सालों के ऊपर नजर डालेंगे तो अच्छा फॉर्म में था ये खिलाड़ी, लेकिन इस बार पारी की शुरुआत जानते हैं हर गेंद के ऊपर बाउंड्री चाहिए और यहाँ पर पारी की शुरुआत चेतन के बल्ले से. 4 रन. तो 4 रनों की मदद से अपना खाता खोला चेतन. कानपोली टीम का यह आइकॉनिक खिलाड़ी है और बिल्कुल काफी बड़े शॉट के लिए जाना जाता है और शुरुआत धमाकेदार अपने टीम के लिए देते हुए इस बार इस गेंद को बाहर की तरफ निकालने की कोशिश की थी. अंपायर का वाइड बॉल का इशारा यहाँ पर आता हुआ वाइड की मदद से एक्स्ट्रास पे यहाँ पर बढ़ोतरी होती हुई और वाइड के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल 5 रन. अगर रोशन पाटिल पहले 2 ओवर में 60 रन बनाने में अगर कामयाब हो पाते हैं तो मैच का अंदाजा बिल्कुल यहाँ से लगाया जाएगा. लेकिन इस बार केतन कडू की लाइन कितनी अच्छी. व्हाइट बॉल जरूर फेंका था पहले पिछले गेंद के ऊपर, लेकिन उसके बाद बेहतरीन कमबैक करते हुए अपने टीम के लिए स्कोर वही रुका हुआ 5 रन. जीतने के लिए 93 रनों की अभी भी जरूरत है. 90 से अधिक यानी कि इस 52 प्रीमियर लीग का सर्वाधिक स्कोर बनाने की ताकत दिखाई है वो है टीम आयुष 11 टीम. लेकिन इस बार संपर्क अच्छा हुआ. स्वीट साउंड ऑफ द बैट. गेंद जाती हुई सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए. डीजे कोई प्यार का दीवाना तो कोई दौलत का दीवाना. आज तो सोमवार है, मैं तो हमारे महादेव का परम भक्त हूँ, उनका ही दीवाना हूँ. और बिल्कुल यहाँ पर शुरुआत काफी कमाल की होती हुई. बल्लेबाज चेतन लंबे कद के खिलाड़ी है. जब भी कानपुर टीम के ग्रामीण का मुकाबला खेलते हैं बेहतरीन बल्लेबाजी और गेंदबाजी करना पसंद करते हैं. अच्छा परफॉर्मेंस देना हमेशा इस खिलाड़ी की आदत है. और यहाँ पर देखिए जानते टारगेट बहुत बड़ा है और उसी टारगेट का यहाँ पर पीछा करते हुए पहले ही 3 गेंदों के ऊपर 11 रन बटोरे इस बल्लेबाज ने. अब 3 गेंदें बची है इस ओवर की. इन 3 गेंदों के ऊपर कोई एक बड़ा 3 गेंदों में 3 बड़े शॉट अगर आ पाते हैं तो शायद जो अपेक्षा की गई थी कि 2 ओवर में 55-50 रन बनाने की क्षमता अगर दिखा पाती है बैटिंग करने वाली टीम दोस्ती 11 तो शायद बड़ा रन यहाँ पर बन जाएगा. 98 रनों का टारगेट है. 21 गेंदें बचे अभी भी और 87 रनों की आवश्यकता. खुद को सोने के सिक्के जैसे बनाए, जो कभी नाली में भी गिर जाए तो उसकी कीमत ना कम हो जाए. आज देखिए 40+ विश्वास पाटिल होंगे, उनके समेत होंगे सोनिया गायकवाड़. आज भी युवा नौजवानों को शर्मा सकते हैं. इस बार फुल टॉस बॉल, ये भी गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर. वाइड स्लॉन्ग ऑन के ऊपर से अंपायर का इशारा. यहाँ पर आता हुआ 6 रन. थैंक यू डीजे. और यहाँ पर रिव्यू चेक करना चाहते हैं यहाँ पर बीमर बॉल के लिए. अंपायर बैट्समैन कॉल है या अंपायर का रेफर? अंपायर्स कॉल. तर पंचांनी इथे रेफर रिव्ह्यू घेतलाय खरं तर वेस्ट हाईट बीमर साठी. हा बॉल
अतिरिक्त हाईटच्या वरती आहे की नाही याच्यासाठी हा रिव्ह्यू पंचाने मात्र घेतलाय. तो बिल्कुल डिसीजन आपके सामने जरूर पहुंचा जाएगा. अगर ये नो बॉल आती है तो सोने पे सुहागा होगा. परेश भाई पाटिल बिल्कुल यहाँ पर चेक करते हुए, तो इट्स अ नो बॉल कॉल. परेश भाई पाटिल सर की इनका इशारा आता हुआ नो बॉल कॉल. और ये लीजिए यहाँ पर फायदा मिला बल्लेबाज को. 6+1 7 रन मिलेंगे और इसी 7 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल 18 रनों के ऊपर. इतना आसान नहीं होगा. अगर तू शेर है तो हम भी सवा शेर हैं. और बिल्कुल यहाँ पर कमाल की बल्लेबाजी करते हुए 98 रनों का लक्ष्य का पीछा करना है. सामने बहुत बड़ी इमारत है, लेकिन इस इमारत को आगे और बढ़ाने की कोशिश जरूर करेंगे चेसिंग करते वक्त. दोस्ती 11 टीम के ये दोनों भी बल्लेबाज. फ्रीड का मौका होगा अब बल्लेबाज के लिए, जहां पर चेतन लगातार 2 छक्के दागते हुए क्या छक्कों के हैट्रिक यहां पर कंप्लीट कर पाएंगे. 3 गेंदों का खेल समाप्त हो चुका है और स्कोर कार्ड के ऊपर 18 रन. केतन कडू दबाव में है. फ्रीड की गेंद राइट आर्म ओवर द विकेट से, ये गेंद हवा में है लेकिन फ्रीड का मौका है. शॉट पॉइंट में फील्डर, बढ़िया फील्डिंग होती हुई. चलिए कभी कभी होता है कि जब फ्रीड की गेंद नहीं होती तो ये कैच नहीं होता, छक्का होता. ऐसा नसीब की बात होती है रोशन. लेकिन मैं कहूंगा भाग्य साथ दे रहा है यहाँ पर बल्लेबाज चेतन का, कि जहां पर 1 रन बटोरा. 1 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल 19 रन. हुनर तो सब में होता है, फर्क सिर्फ इतना है कि किसी का छिप जाता है और किसी का छप जाता है. क्या यहाँ पर अमित करंदीकर और चेतन का हुनर छप जाएगा? ये लोअर फुल टॉस बॉल स्लोवर किया था इस गेंद को, हल्के हाथों से ड्राइव किया ऑन साइड में, उठाएंगे फील्ड करेंगे. तब तक 1 रन मुकम्मल और इसे 1 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल 20 रन. जो अपेक्षा की जा रही थी रोशन, उस अपेक्षा के ऊपर पूरी तरीके से खड़े उतर रहे. और इसी के साथ अब देखा जाएगा, एक वाइड आहे, एक बॉल आहे पंच, एक बॉल, एक वाईट बॉल आहे त्याच्यात आणि एक नो बॉल. एक बॉल आहे बॅलन्स अजून. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसरा चेंडू वाईट, तिसरा चेंडू निर्धाव, चौथ्या चेंडूवर षटकार, त्याच्यानंतर लगेच नो बॉलवर षटकार. आणि आता या 2 बॉलवरती 2 सिंगल, म्हणजे फ्रीडच्या बॉलवरती कॅच होती आणि त्याच्यानंतर एक सिंगल, म्हणजे तुमचे 2 एक्स्ट्रा बॉल आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला एक चेंडू एक्स्ट्रा टाकावाच लागेल. तो कभी कभी होता है कि जब आप खराब गेंदबाजी करते हैं तो आपके जो ओवर है वो बढ़ता हो जाता है. 20 रन अभी तक स्कोर कार्ड के ऊपर लगे हैं. एक गेंद यानी कि कुल मिलाकर 8 गेंदों का ये ओवर यहाँ पर नजर आता हुआ. जो मेहनत पर भरोसा करते हैं वो किस्मत की बात कभी नहीं करते. अंतिम गेंद चेतन के लिए, ये फुल टॉस बॉल, ये भी जाएगी लॉन्ग ऑन के ऊपर से. ये लंबा छक्का आता हुआ चेतन के बल्ले से और एक लंबे ओवर की समाप्ति. और इसी के साथ पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद अब आएगा खेल का असली मजा. 26 रन बिना कोई विकेट कोई नुकसान पर. बर 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 घ्या घ्या. थँक्यू टीचे. तर आपण टॉससाठी आमंत्रित करूया भव्य 11 टीमचे कॅप्टन आणि त्याचबरोबर भृगवेद वॉरियर्स टीमचे कॅप्टन. चला दोन्ही कॅप्टन आपण लगेच टॉससाठी या. येणारी मॅच असेल बिग फाईट 2 टीम मध्ये. आणि खऱ्या अर्थानं योगेश मडवी सर पाहायला गेलात, भरपूर आपण प्रीमियर लीग स्पर्धा देखील केल्यात, पण पाहुण्यांची मानलेली सातत्याने या स्पर्धेमध्ये कंटिन्यू चालू आहे आणि प्रत्येक मान्यवरांचा यथोचित मान सन्मान. खऱ्या अर्थानं रायगड जिल्हा शिवसेनेचे उपजिल्हा संघटक परेशभाई पाटील यांच्या माध्यमातून आणि प्रत्येक मान्यवरांचा इथे फेटा बांधूनच त्यांचा सन्मान देखील आल्याला केला जातो. आणि त्याच्यानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा असलेला आणि परेशभाई पाटील यांची प्रतिमा असलेली ही घड्याळाची खऱ्या अर्थानं जी भेट आहे ती मान्यवरांपर्यंत दिली जाते. एक दर्जेदार आयोजन, एक देखणं आयोजन. आणि रोशन 10वं वर्ष म्हटल्यानंतर या स्पर्धेचं मित्रांनो कोण म्हणेल की ही एक प्रीमियर लीग आहे असं वाटतं. ही मोठी, सर्वात मोठी 2 लाखाची की 3 लाखाची स्पर्धा आहे की काय. आणि या स्पर्धेसाठी 9 LED कलर टीव्ही, काय कमालीचं आयोजन सातत्याने पाहिलं. एखाद्या 1 लाख 2 लाखच्या स्पर्धेमध्ये देखील हे पाहायला मिळत नाही. आणि आयकॉन प्लेयरला चांदीची कॉइन आणि त्याच्यानंतर 2 सायकल, स्पोर्ट्स सायकल, एवढं दिमागदार आयोजन. आणि टी शर्ट, जर्सी देखील, जॅकेट्स, म्हणजे संपूर्ण ड्रेस तर आहेत स्पर्धेत आणि जॅकेट देखील त्यांना दिलं गेलंय. म्हणजेच एखाद्या मोठ्या स्पर्धेला लाजवील. आणि का मोठी, कारण ही त्यांच्यापेक्षा मोठी स्पर्धा आणि सातत्याने दमदार आयोजन परेशभाई पाटील यांच्या माध्यमातून. तो इस बीच अच्छी गेंदबाजी यहाँ पर नजर आती हुई. पहली गेंद के ऊपर डॉट बॉल की समाप्ति. गेंदबाजी के मार्ग पर गेंदबाज है कैलाश पाटिल, टीम के कप्तान हैं. क्या कप्तान यहाँ पर अपने टीम को बचा पाएंगे? और स्ट्राइकर बल्लेबाज है अमित करंदीकर. दोस्तों कौन भूलेगा अमित करंदीकर को, जिस अमित करंदीकर ने पहले 7-8 साल में पाले के मैदान के ऊपर
नाइट प्रतियोगिता में अर्धशतक ठोका था, लेकिन इस बल्लेबाज को जाल बिछाया था, लॉन्ग ऑन में पाए गए और कप्तान कैलाश पाटिल को मिलती हुई ये पहली सफलता। शुभम तुला पाहून या सोनू माझे जानू माझा मूड झाला थँक्यू दुसरे तर व्यासपीठावरती आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित मान्यवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी प्रदेशचे सचिव सन्माननीय सचिनभाई चौधरी आयुबभाई शेख सॉरी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभासे हा आपण टॉस करणार आहोत। नेक्स्ट मॅच भव्य 11 वर्सेस भृगवेद वॉरियर्स या दोन टीम मध्ये बिग फॅट मॅच येणारी लढत तुम्ही बघतायत दोन टीम मध्ये आणि टॉस करतायत महाराष्ट्र काँग्रेस कमिटी ओबीसी प्रदेशचे सचिव आयुबभाई शेख यांच्या शुभासे टॉस अँड टॉस भृगवेद 11 वॉरियर्स टीम वन द टॉस इलेक्टेड द फील्डिंग भृगवेद 11 वन द टॉस इलेक्टेड द फील्ड। नाउ बैक टू क्रिकेट जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानामध्ये। अब बिल्कुल यहाँ पर बड़ा विकेट हाथ में लगता हुआ, जब जरूरत थी टीम को यहाँ पर रोशन बल्लेबाज चेतन पाटिल की, और चेतन पाटिल ने मात्र टीम का साथ छोड़ा और ये बड़ा 440 का वोल्टेज का झटका लगता हुआ बैटिंग करने वाली टीम है यहाँ पर दोस्ती दोस्ती 11 टीम को। थैंक यू डीजे कैलाश गोंदली की हम तारीफ करेंगे दोस्तों। लगभग अनुभवी खिलाड़ी है, 2 गेंदों के ऊपर 2 विकेट इनके नाम पर आते हुए क्या कमाल की गेंदबाजी यहाँ पर चलती हुई, और 2 सेट बल्लेबाज दोनों मेन बैट्समैन को आउट कर दिया, यानी कि अमित करंदीकर और चेतन पाटिल ये आरंभिक जोड़ी थी, इस आरंभिक जोड़ी को मात्र मैदान से बाहर भेज दिया। अगर कामयाब बनना है तो मंजिल पर नजर रखो, कौवों के काटने से छील कभी रुका नहीं करते। अब यहाँ पर बीच में थोड़े से कांटे की तरह चुप रहे बैटिंग करने वाली टीम दोस्ती दोस्ती स्पोर्ट्स टीम के सामने कैलाश गोंदली ऑन हैट्रिक, क्या विकेटों की हैट्रिक पूरी कर पाएंगे? राउंड द विकेट से गेंदबाज तैयार, यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर। इसीलिए कहते हैं कि वीरेंद्र सहवाग से किसी ने पूछा था कि क्रिकेट में क्या सही है, एक है सर सचिन रमेश तेंदुलकर और दूसरा है परफेक्ट यॉर्कर, और ये यॉर्कर का इस्तेमाल करते हुए ब्रह्मास्त्र फेंका था गेंदबाज यहाँ पर कैलाश गोंदली ने। रन बनेंगे 1 और 1 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है 27 रन 2 विकेटों के नुकसान के ऊपर। स्ट्राइक एंड पर प्रवीण पाटिल 40+ मास्टर, 40+ का ये आक्रामक खिलाड़ी जाना जाता है। आज गेंदबाजी काफी खराब हुई इनकी, लेकिन बल्लेबाजी में क्या वो कमबैक कर पाएंगे अपनी टीम के लिए? स्वीप करने की कोशिश, सिर्फ दिशा देने का प्रयास किया था, लेकिन बल्ले और गेंद का यहाँ पर कोई संपर्क नहीं है। क्या कमाल का ओवर कैलाश गोंदली के माध्यम से। कप्तान क्या होता है, पहले ओवर में 26 रन ठोके थे केतन कड़ू मेन खिलाड़ी को, लेकिन कैलाश गोंदली ने एक ही रन देकर 2 बड़े झटके दिलाए हैं दोस्ती दोस्ती 11 टीम को। खराब यहाँ पर बल्लेबाजी नजर आती हुई। अंतिम गेंद इस दूसरे ओवर की, राइट आर्म राउंड द विकेट से शॉट अच्छा है, लेकिन हवा में है काफी देर तक वहां पर फील्डर दौड़ते हुए, लेकिन दोनों खिलाड़ियों के बीच में थोड़ी सी मिसअंडरस्टैंडिंग नजर आई, लेकिन तब तक बल्लेबाज ने यहां पर देखते देखते 3 रन यहां पर चुराते हुए, और इसी 3 रनों के मदद से एक सफल ओवर की समाप्ति। कैलाश गोंदली के इस ओवर में रन आए टोटल, बिल्कुल बात करेंगे सिर्फ और सिर्फ 4, और इसी के साथ 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या बनी है 30। आप जीतने के लिए बात करेंगे 12 गेंदे और 68 रनों की आवश्यकता। बिल्कुल संदीप जाधव भी यहाँ पर नजर आते हुए, काफी खतरनाक क्रिकेटर जाने जाते हैं, आज इन एक्शन में नजर आते हुए यहाँ से मुआवना कर रहे कि कौन सी टीम की कैसी गेंदबाजी चल रही, ताकि आगे जाकर उनकी धुलाई कर सके। संदीप जाधव आपका भी स्वागत है। तो गेंदबाजी में परिवर्तन, दूर वाले छोर से मयूर ढोंगड़े गेंदबाजी के मार्ग पर आते हुए, और स्ट्राइकर बल्लेबाज होंगे प्रवीण, माफ कीजिएगा, पंकज पाटिल, जिन्होंने प्रवीण पाटिल सर 40+ की दमदार खिलाड़ी है, जहां पर 3 रनों के साथ अपना खाता खोला। 30 रन 68 रनों की अभी भी जरूरत है, यानी कि 12 गेंदे 11 छक्के दागने होंगे, तभी ये मैच बनेगा दोस्ती टीम के लिए।
अच्छा शॉट है, बल्ले के बीचों बीच यह गेंद आती हुई और इस गेंद को भेज दिया तारामंडल में। वाइड इज लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर, 6 रन। थैंक यू डीजे। तो बिल्कुल यहाँ पर गेंद सीमा पार जाती हुई 6 रनों के लिए और इसी 6 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल 36 रनों के ऊपर। अभी भी बात करेंगे जीतने के लिए 62 रनों की आवश्यकता। हर गेंद के ऊपर टूट पड़ना होगा, टूट पड़ो कि ऐसे कि सामने वाला भी मजबूर हो जाए, उस तरह का बल्लेबाज का यहाँ पर प्रदर्शन दिखाना होगा प्रवीण पाटिल को। हाफ ट्रैकर की बॉल, अपर कट खेलने की कोशिश, आउटफील्ड तेज है, गेंद जाएगी सीमा पार, गोली की रफ्तार से बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। थैंक यू डीजे। रोशन, एक समय लग रहा है कि अगर पर यहाँ पर 60-70 के भीतर रोकते तो ये बल्लेबाजी साफ नजर आ रही है कि ये 70 का आंकड़ा चेस कर सकती थी, लेकिन देखेंगे अभी भी जी जान से लड़ रहे दोस्ती 11 टीम के दोनों भी बल्लेबाज, जहां पर केतन कडू ने काफी कमाल की बल्लेबाजी की पहले सत्र में। यहाँ पर आयुष 11 टीम की ओर से कैलाश गोंदी टीम के कप्तान है और केतन कडू का बल्ला मात्र मैदान में आज पूरी तरीके से आग उगलता हुआ। राइट आर्म ओवर द विकेट से गेंदबाज मयूर धोंगड़े दूर वाले चोर से फिर से एक बार तैयार। प्रवीण के बल्ले से अब तक 2, एक छक्का एक चौका निकला है, लेकिन इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक, विकेट कीपर गेंद के नीचे, कोई गलती नहीं और इसी के साथ और एक विकेट जाएगा। तीसरा करारा झटका दोस्ती 11 टीम को। निहारी का 11 संघ हायलाईना वाजलेला, निहारी का 11 संघ हायलाईना वाजलेला, वांजे प्रीमियर लीग चषक लागलाय गाजायाला, परेश भाईचा डंका यो वाजतय रायगड जिल्ह्याला। थँक यू डीजे। काय जबरदस्त स्पर्धा इथे खऱ्या अर्थानं तुम्ही एन्जॉय करता। 365 दिवस या स्पर्धेचा वाट पाहावी लागते आणि सातत्याने चांगली दर्जाची स्पर्धा। 9 LED कलर टीव्ही खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये खेळाडूंसाठी बायसिकल अर्थातच सायकल देखील दिली जाईल। त्याच्यानंतर आयकॉन प्लेयरांसाठी जॅकेट्स दिले जातात आणि सर्व खेळाडू आणि प्रेक्षकां त्याच्यानंतर समालोचक संपूर्ण आयोजकांना 4 दिवस जेवणाची देखील व्यवस्था आयोजकांच्या माध्यमातून अर्थातच या स्पर्धेचे आमचे दमदार शिल्पकार परेशभाई पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आली। त्यांचंही सहर्ष स्वागत। आणि इथे फलंदाज बाद होतील, बल्लेबाज के पारी का खात्मा, बल्लेबाज मैदान से बाहर लौटते हुए कौन आउट झाला? विशाल बैक टू द पेविलियन। धन्यवाद डीजे। तो बिल्कुल मैच में केवल औपचारिकता ही बची है, मैच बिल्कुल उनके हाथों से निकलता जाता हुआ दोस्ती 11 टीम के हाथों से दूर जाता हुआ। शॉट अच्छा है, बल्ले के रडार में गेंद आती हुई, लॉन्ग ऑन का खिलाड़ी यहां पर दर्शक बना और क्या कमाल का स्ट्रोक, गेंद सीमा पार, 6 रन। थैंक यू डीजे। ये लीजिए बल्लेबाज यहाँ पर रुपेश पाटिल को कुछ थोड़ा सा जल्दी प्रमोट करना चाहिए था कप्तान को। अमित करंदीकर और चेतन पाटिल सलामी बल्लेबाजी के लिए आए थे, शुरुआत बढ़िया रही थी लेकिन शायद थोड़ा सा मौका देते, जल्दी प्रमोट करते तो और छक्के इनके बल्ले से। लेकिन बल्लेबाज प्रवीण ने भी काफी शानदार बल्लेबाजी की, विशाल गोंदी सस्ते में लौटे और यहाँ पर रुपेश और अब सलीम शेख के कांधों के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारियां बनेगी। 6 रनों के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर है 40। अभी भी जीत की बात करेंगे, 46 माफ कीजिए, 46 रन टोटल स्कोर कार्ड पर बनते हुए। गेंदबाज दूर वाले छोर से तैयार, छक्का, निर्णायक छक्का रुपेश के बल्ले से। ये शॉट पिच लाइन की बॉल, ये भी जाएगी डीप लॉन्ग लेग के रीजन में, फील्डर दूर है तब तक गेंद 1 बाउंस ओवर द रोप, अंपायर का इशारा, 4 रन। अरे भाई सर नाही शेट बोल शेट ओ शेट तुम्ही नादच केलाय शेट ओ शेट तुम्ही नादच केलाय शेट ओ शेट तुम्ही माणूस हाय। थैंक यू डीजे। अब यहाँ पर बात करेंगे आने वाली 6 गेंदें और जीतने के लिए 48 रनों की आवश्यकता है। 98 रनों का टारगेट है और इस 98 रनों का टारगेट का पीछा करते हुए काफी शुरुआत धमाकेदार हुई थी, लेकिन हमने पहले भी कहा था 70 के भीतर अगर रोकने में कामयाब होते यहाँ पर आयुष 11 टीम को तो शायद इस रनों को बनाया जा सकता था। तो सलीम शेख के लिए हर छक्के के लिए मुन्ना भाई इनके ओर से 2000 नहीं 200 रुपया का इनाम बिल्कुल दिया जाएगा। तो बिल्कुल चलिए, मौका है इस बल्लेबाज के पास, मौके का फायदा क्या उठाना चाहेंगे क्योंकि आज सुपर मंडे है और इस मंडे के दिन के ऊपर
क्या अपना धमाका इस वावंजे प्रीमियर लीग में दिखाने की कोशिश कर पाएंगे। समय इंसान को सफल नहीं बनाता, समय का सही इस्तेमाल इंसान को सफल बना देता है। अब यहाँ पर देखेंगे क्या वही कोई कारनामा होगा जो इस रनों को चेस किया जा सकता है। इससे पहले सुकापुर टीम के खिलाफ दीपू माली मानकोली ने ये कारनामा किया था 42 रनों का। ऑन साइड में खेला हुआ स्ट्रोक मिड विकेट में वहां पर फील्डर नजर आते हुए। तब तक यहाँ पर एक रन मुकम्मल करते हुए मैच नंबर ये 13 चलता हुआ, यानी कि टोटल 30 मैचेस खेले जाएंगे लीग स्टेज के और उनमें से ये 13वां मुकाबला चलता हुआ दोस्ती 11 वर्सेस आयुष 11 के बीच में से 1 रनों की मदद से रन संख्या बनी 51 रन। जीतने के लिए बात करेंगे 47, अभी भी 47 रनों की जरूरत है 5 गेंदों के ऊपर। गेंदबाज लेफ्ट आर्म राउंड द विकेट से फुल टॉस बॉल यहाँ पर ड्राइव किया ऑन साइड में, फील्डर वहां पर आते हुए 1 रन तो जरूर मुकम्मल, 1 से ज्यादा मात्र कुछ नहीं है। यहाँ पर पूरी तरह एक तरफा ये मैच नजर आता हुआ। अब तो कोई चमत्कार ही होगा जो इस मैच को बचा सकता है। चमत्कार फिल्म देखा है नसरुद्दीन शाह और शाहरुख खान का, अब उसमें से नसरुद्दीन शाह को लाना पड़ेगा तभी को ये मैच में कोई चमत्कार हो सकता है। यहाँ पर थोड़ी सी दुविधा में फंसती हुई दोस्ती टीम अलोंग द कारपेट। ऑन साइड में यहाँ पर फील्डर है मिड विकेट की रीजन में थोड़े से फंबल नजर आते हुए, लेकिन जल्दबाजी की कोशिश नहीं करेंगे। जानते हैं मुकाबला पूरी तरीके इनके हाथों में नजर आता हुआ। 1-1 रनों के साथ मात्र रन बनाते रहे। आप देखेंगे जहां पर किस टीम की आगे कुछ होगी, कौन सी टीम ज्यादा मुकाबले जीतेगी और सभी टीमों का मुआवना अगर बात करेंगे थोड़ी देर में आपके पास बताएंगे। जितने भी मैचेस आप 13 मैचेस ये समाप्त होंगे, ये 13वें मैच, तो किस टीम ने कितने मुकाबले जीते हैं ये आपके सामने जरूर पेश करेंगे। डॉट बॉल की यहाँ पर समाप्ति। मेरे ख्याल से निहारी का 11 टीम ने अपना खाता नहीं खोला अभी तक और यहाँ पर देखेंगे जिस तरीके से मैदान के ऊपर दोस्ती 11 दोस्ती टीम यहाँ पर खेल रही है और दोस्ती 11 दोस्ती टीम ने भी शायद एक भी मुकाबला नहीं जीता, तो ये इनका भी दुर्भाग्य होगा। जब आप मेन 2 मुकाबले पहले हारते हो तो आपके लिए काफी कठिनाइयां उत्पन्न होती है। ऑन साइड में स्क्वायर लेग में वहां पर फील्डर है, उठाएंगे 1 से ज्यादा मात्र कुछ नहीं है। अब तो मुकाबला छोड़ ही दिया है, अंतिम गेंदे बचे यहाँ पर, टोटल 1 गेंद बची है 54 रन स्कोर कार्ड के ऊपर और लगभग 44 रनों से दूर होंगे। परेश भाई पाटिल की ये जीत है, बिल्कुल काफी अच्छा दिमागदार आयोजन। 2 आइकॉनिक यानी कि विदेशी कहेंगे जिस तरीके से आईपीएल में होते हैं, बिल्कुल यहाँ पर इस विभाग के 2 खिलाड़ी आइकॉन के तौर पर हर एक टीम में मौजूद नजर आते हुए। मैच हुआ फिनिश और इसी के साथ ये मुकाबला जीता बिल्कुल आयुष 11 कैलाश गोंदली की टीम ने, और कैलाश गोंदली ने भी काफी शानदार गेंदबाजी की। 1 ओवर 4 रन 2 महत्वपूर्ण सफलता और वहां पर मैच से यू टर्न मिला और मैच अपने कब्जे में लाकर यहां पर खड़ा कर दिया। तो मैन ऑफ द मैच का हीरो नो डाउट इस मैच का हीरो होगा केतन कड़ू, जिस बल्लेबाज ने विस्फोटक पारी खेली, अपने पारी में 55 रन ठोके और 11 गेंदें खेली, यानी कि शानदार बल्लेबाजी। तर व्यासपीठावरती आपण विशेष सन्मान घेणार आहोत जे मान्यवर आता उपस्थित आहेत आमच्या व्यासपीठावरती। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी प्रदेश सचिव सन्माननीय अयूब भाई शेख या ठिकाणी उपस्थित झालेत आणि